नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज संकष्टी आहे, तर संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने आपण मस्त असं साबुदाण्याचे पराठे बनवत आहोत. तेच खिचडी वगैरे खाऊन कंटाळा येतो ना, त्यावेळी अशा पद्धतीने पराठा बनवा. तुम्ही काय मुलंही आवडीने खातील एवढा छान पराठा होतो आणि जास्त वेळही लागत नाही. त्याच्यासाठी साबुदाणा वगैरे भिजवायची वगैरे अजिबात गरज नसते. त्यामुळे झटपट होणारी रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. पहिले तर आपण ना 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि तो पहिले ना छान भाजून घ्यायचा आहे. 5-1 मिनटं मस्त भाजायचा आहे. त्यानंतर थंड करायचा आहे आणि थंड झाल्याच्या नंतरच आपण त्याला मिक्सरमध्ये मस्त अशी त्याची पावडर तयार करून घ्यायची आहे. छान बारीक रवाळ जी असते त्याची रवाळच पावडर होणार, पण छान जेवढं बारीक करता येईल ना तेवढं फिरवून मस्त असं बारीक करून घ्यायचं. त्यानंतर ते एका बाउलमध्ये आता आपण काढून घेऊया सगळी पावडर. त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ते 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखटवाल्या. त्यानंतर 1 इंच आलाचा तुकडा घेतलेला आहे, तो वाटून घ्यायचा. तोपर्यंत आपण इथे शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे. माझ्याकडे ऑलरेडी शेंगदाण्याचं कूट होतं ना, त्याच्यामुळे मी तेच वापरलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. पण फक्त इथे शेंगदाण्याचं कूट घेताना ना ते पण एकदम बारीक करून घ्या, जाडसर ठेवू नका. माझं तर हे खिचडीसाठी बनवलेलं होतं, त्याच्यामुळे खिचडीमध्ये वगैरे आपल्याला ना थोडंसं दाताखाली आलेले चंक्स चांगले वाटतात शेंगदाण्याचे. पण ह्याच्यामध्ये ना शेंगदाण्याचे चंक्स झाले ना ते बाजूला पडून जातात. त्यामुळे जेव्हा टाकाल ना तेव्हा फक्त आपण एकदम बारीक करून घ्या. माझ्या हे आधी लक्षात आले नाही तर मी फिरवून घेतलं असतं मिक्सरला. पण मी तसंच होतं तसं टाकलं होतं, पण त्याचे सगळे जे मोठे मोठे चंक्स होते ना ते पडून गेले. त्यानंतर इथे मी बॉईल बटाटे घेतलेले आहे. एवढ्या ह्याच्यात एका वाटीच्या मिश्रणामध्ये ना साबुदाण्याच्या जवळपास मी इथे 3 बटाटे लागलेले आहेत. अशा पद्धतीने ते व्यवस्थित किसून घेतलेलं आहे. त्यानंतर मिक्सरला फिरवलेलं मिरची आणि आलं हे आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. त्याचं पाणी न घालता वाटण लावून घ्यायचं आहे. इथे आधी पाण्याचा वापर करायचा नाही आहे, फक्त बटाट्यांमध्ये जेवढं मिक्स होतं तेवढं मिक्स करायचं. त्यानंतर लागलंच तर थोडंसं पाणी टाकायचं आहे, जास्त पाण्याचा वापर करू नका. आणि मी तर इथे कोथिंबीर वगैरे अजिबात वापरलेली नाही, कारण का मी तर खात नाही उपासाला वगैरे. जर तुम्ही खात असाल तर तुम्ही इथे वापरलात तरीही चालेल. मी इथे बघा 2 चमचे फक्त ह्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. मिक्सरचं भांडं धुवून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मिरची लावली होती म्हणून त्यातलंच थोडंसं 2 चमचे पहिले पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर लागेल तसं थोडंसं अजून टाकलेलं आहे. म्हणजे जवळपास एक छोटीशी वाटी असते ना तेवढं वाटीभर आपण टाकलेलं आहे पाणी. जास्त पाण्याचा वापर नाही केलेला आहे. छानसं गोळा मळून घ्यायचा आहे. आणि बघा शेंगदाण्याचे खरंच ते तुकडे जे असतात ना मोठे मोठे ते बाजूला होतात आणि लाटताना सुद्धा त्यांना प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे असतील ना तर बाजूला आधीच काढून घ्या. इथे मस्त पोलपाट घेतलेला आहे. पोलपाटला थोडंसं पहिले तेल लावून घ्यायचं आहे आणि पोलपाटल्याबरोबर लाटण्यालाही थोडंसं तेल लावून घ्यायचं. त्यानंतर एक गोळा घ्यायचा आहे. छान असं रोल जेवढा करता येईल तेवढा करायचा आणि लाटून घ्यायचा आहे. जास्त जाड नाही ठेवायचं, जास्त बारीक नाही, म्हणजे एकदम पातळ पण नका करू आणि एकदम जास्त जाड पण ठेवू नका, कारण जास्त जाड ठेवल्यानंतर शेकायला थोडासा प्रॉब्लेम होतो, खूप वेळ लागतो शेकायला. आणि ते लाटून घ्यायचं आहे. मी ते वरचे शेंगदाण्याचे तुकडे जे निघत आहेत ना ते काढून घेतलेले आहे. छान उबडधोबडच निघतं ते, म्हणजे लाटताना आपण त्याचा पराठा गोल प्रॉपर असा होत नाही. आणि नंतर साईडचं मी इथे झाकण वापरलेलं आहे प्रॉपर सर्कल शेप येण्यासाठी. घरी खाणार असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. मी इथे व्हिडिओ बनवत होती म्हणून मी साईडचं काढून घेतलं आणि छान असं सर्कल शेप, म्हणजे आपलं गोल झाकणाच असतो ना झाकण, त्याला कडा असते चांगली शार्पवाली, त्याच्याने आपण इथे मस्त असं पराठा कट करून घेतलेला आहे. बाजूचं एक्स्ट्राचं आपण पुन्हा मळून त्याचं लाटून घ्यायचं पराठा. आणि इथे बाजूला पॅन गरम करायला ठेवलेला होता, पॅनवर शेकवून घ्यायचा आहे पराठा मीडियम फ्लेमवर. थोडासा आता मी इथे थोडेसे एकदम जास्त जाड नाही आहे, मीडियम याच्यामध्येच आहे, पण थोडंसं शेकायला ना ह्या पराठ्यांना, कारण का सगळं कच्चं आहे ना, आपण फक्त बटाटाच बॉईल वापरलेला होता. पण साबुदाणा शिजायला थोडा शेकवायला ना टाईम लागतो. एक पराठा म्हणजे आपल्याला शेकायला वगैरे ना 4 ते 5 मिनटं लागतात. दोन्ही साईडने शेकवून होतो 4 ते 5 मिनटामध्ये मस्त असं. लो टू मीडियम फ्लेमवर ठेवायचं आहे. त्यानंतर इथे तुम्ही तेल तूप वापरलात काहीही चालेल. मी ते तेल वापरलेलं आहे. दोन्ही साईडने छान असं तेल लावून घ्यायचं आणि जेवढं दाबून दाबून मस्त प्रेस करून त्याला ना शेकवून घ्यायचं, जेणेकरून तो कुठेही कच्चा राहता कामा नये. आणि हे असे एवढे जरी दिसला ना पराठा, त्यातले 1-2 जरी खाल्लात ना तरी तुमचं पोट भरेल. अशा पद्धतीचा हा पराठा आहे. आता इथे एक पराठा मस्त असं शेकवून झालेला आहे आणि त्याला काढून घेतलेला आहे. त्याचबरोबर दुसरा पराठाही टाकलेला आहे, त्यालाही छान शेकवून घ्यायचा आहे आणि साईडने व्यवस्थित दोन्ही साईडला तेल लावून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने मस्त आपण सगळे पराठे इथे साबुदाण्याचे तयार करून घेऊया आणि इथे मस्त आता प्लेटिंग करूया. साबुदाण्याचे पराठे इथे ठेवते आहे.
एवढ्याशा एका वाटीच्या साबुदाण्यामध्ये मस्त असे जवळपास 5 ते 6 पराठे झाले. मी इथे दाखवताना 4च दाखवते आहे. आणि त्याच्याबरोबर मी ना दही सर्व केलेलं आहे. दह्याबरोबर तर खूप अप्रतिम लागतं. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याच्याबरोबर शेंगदाण्याची चटणी वगैरे वापरू शकता. काहीही चालेल, दही किंवा शेंगदाण्याची चटणी. मला तर दह्याबरोबर पराठे किंवा खिचडी म्हणा छान वाटते खायला. त्यामुळे मी इथे दही घेतलेलं आहे आणि मस्त इथे साबुदाण्याचे पराठे बघा तयार झालेला आहे आणि वरती दही ठेवलेलं आहे. हा फायनल लुक बघा किती सुंदर आलेला आहे. साबुदाण्याचे पराठे मस्त असे शेकले गेलेले आहेत. खायला टेस्टी आणि पटकन होणारी रेसिपी आहे, त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा. कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी. आय होप तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब